केले असतील त्याबद्दल क्षमस्व। भाऊ सर्वच एकलव्य संघटनेची टीम तसेच गोंडवना सेवा आणि आमच्या एकलव्य संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा पूजाताई वाघ तसेच करतात ही संस्कृती खरंच टिकून राहिली पाहिजे। जर ही संस्कृती टिकली तर आदिवासींचा अस्तित्व टिकल। आदिवासी या देशावरती या देशामध्ये राहतोय या निमित्ताने समजतं। आज आदिवासींची संस्कृती आदिवासीची अस्मिता परंपरा टिकून राहण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने युनोने 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा घोषित केला। त्या 9 ऑगस्ट जागतिक आदिवासीच्या दिनाच्या माध्यमातून आपण दरवर्षी संपूर्ण विश्वात संपूर्ण देशात प्रत्येक आदिवासी भागात वाड्यात पाड्यात खेड्यात आपण 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन साजरा करतो का ते आदिवासींची संस्कृती जपली पाहिजे, आदिवासींचं अस्तित्व टिकलं पाहिजे। आज आपण बघतोय जात वैधता प्रमाणपत्र घेत असताना त्याच्यात लिहिलेलं जातं आदिवासींच्या देवदेवता कोणत्या, आदिवासीची संस्कृती कोणती, आदिवासीची परंपरा कोणती, ते त्याच्यात त्या फॉर्म मध्ये आपल्याला मेन्शन करावं लागतं। त्याच्या माध्यमातून जात वैधता प्रमाणपत्राचे अधिकारी काय करा घ्यायचं आहे। आपल्या प्रकल्प अधिकारी मॅडम आलेले आहेत, आदिवासी विकास येत आहेत, चेतना मॅडम या देखील प्रकल्प अधिकारी या ठिकाणी येत आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत। भूमिका ये लवकर 1-2 मिनिटात आपण तोपर्यंत भूमिकाचा सुंदरसा हा आपको प्रेजेंटेशन कर रहे हैं, आपकी जो वेशभूषा है उसके बारे में बस 2 मिनट दिया जाएगा, बस 2 मिनट। ओके, जय आदिवासी जय जोहार। माझं नाव त्रिशा संतोष वाघ, माझे छत्रपती संभाजीनगर माहीत। मावा परल प्रतीक्षा प्रभू धर्मे म्हणतात नन्ना हिंगोली म्हणालतो नन्ना नेम कोया डिग्री कोणतो आणि मी आता माझं नाव विनोद वाघ, राहणार छत्रपती संभाजीनगर। आजचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो आदिवासी वेशभूषा कला नृत्य व याचा कार्यक्रम आज आम्ही इथं रविवार दिनांक 22 मार्च रविवार रोजी हा केलेला आहे। तसेच ह्या कार्यक्रमाचे नियोजन असे आहे की माझी आज पुतण्या या कार्यक्रमात सहभागी झालेले आहे आणि आम्हाला इथं आल्यानंतर खूप छान वाटलेले आहे का असे कार्यक्रम वारंवार व्हावेत की आमच्या संस्कृतीला त्या जातीला हे प्रोत्साहन मिळावं, त्यामुळे आम्ही आज इथं उपस्थित आलेलो आहे। बरं, तुमच्या पुतण्या किंवा पुतणीने कशामध्ये भाग घेतलेला आहे? यांनी गोंड आदिवासी या संस्कृतीमध्ये भाग घेतलेला आहे आणि गोंड ही प्रजाती अशी आहे की ही आदिवासीमध्ये 3ऱ्या क्रमांकावर असते। त्यामध्ये त्यांनी वेशभूषाचा
रूपांतर केलेलं आहे. पण तुम्हाला वेशभूषा का करावीशी वाटली जी आदिवासी आमची जी जुनी संस्कृती आहे, जे आमचे पूर्वज आहे, जी आमची संस्कृती आहे त्याला पुनर्जीवित करण्यासाठी आम्ही ही संस्कृती आणि वेशभूषा त्यांना हे केलेली आहे. म्हणजे तुम्ही आठवण करून देतात आपली संस्कृती. हो 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 नवीन पिढीसाठी येणाऱ्या पिढीसाठी ही आम्ही ही संस्कृती त्यांना जाणीवपूर्वक हे करून दिलेली आहे. पण तुम्ही काय काय आव्हान करणार दुसऱ्या मुलांना? आता चालूची पिढी आहे, येणारी पिढी आहे, त्यांना हेच सांगणार आहे का ही जी आपली संस्कृती आहे त्या संस्कृतीसाठी आपण जपावे, हिला समाजापुढे आणावे, हीच आमची अपेक्षा आहे. नाव काय सर आपलं? विनोद भानुदास वाघ. आदिवासी जय जोहार. बोला. जय आदिवासी जय जोहार. आमच्या इथे सेवा संघ गोंडा सेवा संस्थांचा कार्यक्रम सुरू आहे. तरी सर्वांना खूप आनंद होत आहे की आदिवासी समाजाचा हा कार्यक्रम आपल्या मराठवाड्यात पहिल्यांदाच आलेला आहे. धन्यवाद. काय नाव आपलं? माझं नाव रेखा दत्तात्रय पाटील, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव पश्चिम. स्वागत आहे तुमचं न्यूज मराठी 24/7 मध्ये. आपण इथं बघत आहोत आदिवासी वेशभूषा व नृत्य संगीत. तुम्ही बघू शकता आज आदिवासीचा जो पारंपरिक वेशभूषा आहे, जे ड्रेसेस आहेत ते तुम्ही बघू शकता. इथे सर्व लहान मोठ्या मुली इथे उभ्या आहेत. हे आहेत आदिवासी मालीवाडा गोंड. जय सेवा जय जोहार. मी कल्याणी कोडापे, मिस विदर्भ पवनी विनर. आणि आज इथे गोंडवाना सेवा संस्थातर्फे हा शो ऑर्गनाईज केलेला आहे. आणि इथे जेवढे पण तुम्हाला कंटेस्टंट दिसत आहे, हे शो स्टॉपर आहेत आणि हा प्रत्येक शो कुठल्या नाही कुठल्या याच्यामधले विनर आहेत. बरं, तुम्ही कुठून आलात? नागपूर, जसं की छिंदवाडा. कुठून आलात? मी नागपूरमधनं. कशासाठी आलात? इथे आम्ही शो ऑर्गनाईज केलेला आहे आणि मी त्याच्यामध्ये टीम मेंबर पण आहे आणि ग्रूमर पण आहे. आदिवासी कोणता शो ऑर्गनाईज केला? आदिवासी शो आहे. आदिवासी वेशभूषा. नाव सांगा तुमचं? कल्याणी कोडापे. जय सेवा सेवा जोहार. मी मिस्टर इंडिया आकाश धुर्वे. मी आज औरंगाबादला यानी संभाजीनगरला मी ह्या कोया किंग अँड गोंडवाना क्वीन ह्या शोमध्ये आलो आहे. ह्या शो ऑर्गनाईज केला आहे मेगा भलावी मॅमनी व आम्हाला ह्या शोमध्ये ॲज द शो स्टॉपर म्हणून बोलवलं आहे. मी नागपूर डिस्ट्रिक्टमधला मोवाड या गावामधून आलो व गोंडवाना संस्थाचा मी खूप खूप आभार मानतो की त्यांनी मला ॲज द शो स्टॉपर म्हणून इन्व्हाइट केला. सेवा सेवा जोहार. मी 2 वर्ष झाले या प्रोग्राममध्ये. हा प्रोग्राम इथे आजच्या कधी झालेला नाही आहे. तर मी विदर्भात असे खूपसे प्रोग्राम होत राहतात. मी ते माझ्या मुलीला घेऊन अटेंड करते. माझी इच्छा झाली की बाबा विदर्भातच होतात, इकडे का बरं नाही? इकडे एकही प्रोग्राम आजपर्यंत झालेला नाही, म्हणून मी माझ्या थ्रू तो प्रोग्राम करण्यात आला. माझी खूप माझ्यात खूप आवड आहे त्या गोष्टीची. वेशभूषा, नृत्यकला माझी आवड असल्यामुळे मी म्हणजे तुम्ही आदिवासी संस्कृती जपत चालले. लोक होऊ लागले, तुम्ही लुप्त होऊ देणार नाही. हां, म्हणजे काय झालं, आता जे मुलं मुली आजकालचे आहे त्यांना माहीतच नाही संस्कृती काय आहे, वेशभूषा काय आहे, जनजाती किती आहे कोणालाच माहिती नाही. ते माहीत व्हावी मुलींना, म्हणून हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. तुमचा उपक्रम फार स्वागताचं कार्य आहे मॅडम. धन्यवाद. सर्वांना जय जोहार जय सेवा. मी भगवान वीर एकलव्य आरती गायक व लेखक, गंगापूर तालुका. व तसेच अनमोल सहकार्य मला सेंदुराद या गावातून मिळाले. व सर्वात खानदेशचे स्टार जे गायक आहेत ते आज आपल्या या समोर इथं आदिवासी वेशभूषा या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत.
राजीव कलमे यांचा खानदेशमध्ये खूप सॉंग चालतात, खूप फेमस आहे, ते पण या ठिकाणी आलेले आहेत. तर आज आपण समाजाला एवढं सांगू इच्छितो की जेवढे आपले समाजाचे कार्य आहेत, जे कार्यक्रम आहेत, वेशभूषा असेल, संस्कृती असेल, याला जपले पाहिजेत व त्याला न लाजता न घाबरता आपण कधीही रात्र असो दिवस असो आपली संस्कृती आपण जपली तर समाजासमोर राहील, खूप काळ टिकेल आणि टिकल्याच पाहिजे. याच्यासाठी आपल्याला हा कार्यक्रम राबवायचा आहे. पूजक असल्याने निसर्गाची नाळ जोडलेली आहे, या मातीची नाळ जोडलेली आहे. धरती माता आमची माता आहे. त्याच्यामुळं निसर्गामध्ये असलेल्या, मगाशी त्या एका मुलीचं बघितलं असेल तुम्ही, निसर्गात असलेल्या प्रत्येक जनजाती जमाती आदिवासी कशा प्रकारे वास्तव्य करतात याचं प्रदर्शन करण्यात आलं. आणि आदिवासी हा या देशाचा मूळ मालक असल्याने संयुक्त राष्ट्रसंघाने युनोने 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन संपूर्ण विश्वास साजरा व्हावा आणि त्या दिवशी आदिवासींची अशीच संस्कृती परंपरा अशी तो टिकून राहावं. आणि या संस्कृतीमुळं खऱ्या अर्थाने आदिवासींचं आरक्षण टिकलेले, बोगसांची घुसखोरी होते, बोगसांची चालीरीती परंपरा वेगळी आहे, आदिवासींची वेगळी आहे. आरक्षण मागतात बंजारा धनगर लोक, त्यांची चालीरीती परंपरा वेगळी असल्याने त्यांना आदिवासीचं आरक्षण मिळणार नाही. त्याच्यामुळे आम्हाला आदिवासींच्या संस्कृतीचा खूप मोठा फायदा आहे की कोणाला आदिवासींचं आरक्षण चोरता येत नाही, कोणाला आदिवासीत घुसता येत नाही. ज्यांना घुसायचं त्यांना आदिवासीमध्ये जन्म घ्यावा लागतो, तरच इतर संस्कृती पालन केलं जातं. आदिवासी समाजाला तुम्ही आव्हान काय करणार? समाजाने जागं राहिलं पाहिजे. या भलावीताईंनी गोंडवाना संस्थेच्या माध्यमातून जी संस्कृती जपण्याचं काम केलं, ही संस्कृती आपण जपली पाहिजे, तर आपलं आरक्षण टिकल आणि बोगसांची हिंमत होणार नाही आपल्यात घुसखोरी करायची. धनगर बंजारासह कोणीही आदिवासी आरक्षणाची हिंमत करणार नाही, कारण त्यांची चालीरीती, बोलीभाषा, संस्कृती वेगळी आणि आपली आदिवासींची वेगळी असल्यामुळं ताईंच्या माध्यमातून पूर्ण राज्यभर असे उपक्रम राबवले पाहिजे. समाजाने याचा फायदा घेतला पाहिजे.